अरे धनगरानो काय चालवलाय काय हे? अरे रेडा कशाला आणला रे? हो पटेल रेडा नवा येडका 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 आणि हा कसला रेडका हो? पाटील हा हा येडका येडका हा संतांच्या काळातला संतांच्या काळाचा होय. ऋषीमुनींच्या काळातला येडका येडका बरं येडका. त्याला एकनाथ महाराजांनी पंचानन असे म्हटलंय. अरे पंचाला म्हणजे काय थोडं सांग मला. पंचानन म्हणजे सिंह. हा सिंह जसा जंगलचा राजा असतो बरं. तसा येडका नवनवीकरांचा राजा आहे बघा. असं आहे काय? त्यानं मोठे मोठे पराक्रम केले. बरं काय काय पराक्रम केले सांगा भाऊ. सांगतोय का की बेटे हा सांगा. सुरुवातीला आपण जरा बाळूमाचा गजर घेऊया. बरं घाला. बाळूमाच्या नावाने वीराबाच्या नावाने सुंबराने कार्यक्रम होता बघा आणि त्यामध्ये हरलगे गावच्या भावेश्री सोंगी भजनाचा कार्यक्रम होता बघा आणि तवच्या गायला पुढची मुलगी कळली नाही. नारदाला बाई होण्याचा मजाला आणि तो बाई झाला आणि त्याला 60 मुलं झाली बघा. पुन्हा तो देवाकडे गेला आणि पुरुषाचं गुरु धारण केलं. म्हणूनच म्हणते पाटील धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा वाटेला इंद्रचंद्रा शिंदरा जाणीला आणि येडका मदन आणि येडका मदन येडका मदन 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 केवळ पंचानन
केले सांगताय का पाटील बरं सांगा धडक मारली नारदा गेला रावणाचा चेता दुर्योधनावर केतला लोकांनी केवळ पाटील हा लंकेचा राम त्याला सीतेचा मोह पडला आणि त्याला रामाकडून मरण पत्करावं लागले तसा दुर्योधन वर सगळं द्रौपदीचे वस्त्रावर केले बरं भीमाचा राग अनावर झाला आणि त्याचा गदा त्याच्या मांडीवर मारून त्याला गतप्राण केले म्हणूनच म्हणतोय पाटील धडक मारली नारदा गेला रावणाचा चेता केतला लोकांनी केवळ आणि येडका मदन मदन याच्यापेक्षा मोठे पराक्रम केलं होतं या ठिकाणी. किती मोठे पराक्रम केले सांगताय का ते पाटील सांगा बरं. भस्मासुर मुकला प्राणासी ही जगती झाली वालीची विश्वामित्रासारखा ऋषी जाणीला तो केवळ पाटील हा भस्मासुराच्या नावाच्या राक्षसानं बरं भोलेनाथ शंकराची घट्ट तपस्या करून हा असा वर प्राप्त केला होता की ते हात लावून ते भस्म होईल आणि त्याने सगळ्या देवांना पळत पडलं होतं हा आणि सगळे ते विष्णूकडे गेले विष्णूने सगळे हकीकत ऐकून घेतली आणि विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्या मोहिनीवर भस्मासूर भाळा आणि म्हणाला मी लग्न करीन तर तुझ्याशी मोहिनी म्हणाली मी लग्नाला तयार आहे पण मी तसं नृत्य करीन तसं तू केला तरच मी तुझ्याशी लग्न करीन आणि नृत्य करता करता आपला डोक्यावर ठेवला तसा भस्मासुरानं पण आपला डोक्यावर ठेवून भस्म झाला म्हणूनच म्हणता पाटील भस्मासुर मुकला प्राणासी ही जगती झाली वालीची विश्वामित्रासारखा ऋषी जाणला तो केवळ आणि येडका मदन तो केवळ पंचांगानं बरं आणखी काय चांगलं केलंय सांगताय का ते पाटील बरं सांगा सुखदेवानी ध्यान धरवली येडका निला कळवली एका जगाटनी वाजला तो केवळ पाटील सुखदेवाने त्याचं भजन पूजन
चिंतन केलं आणि हरीच्या चरणी आम्ही बांधले आणि त्यातून ते मुक्त झाले बघा. म्हणूनच म्हणतो पाटील, सुखदेवानी ध्यान दळवली, येडका अनिला कळवली, एका जनातनी वाहिला तो केवळ. आणि येडका मदन, येडका मदन, आणि येडका मदन मदन मदन, तो केवळ पंचानन. पाटील, आज याच्या कामात येड काय? अजून पण आहे. अहो, कोरोनासारखी महामारी आहे, औषध पाण्याची सोय नाही. एडका म्हणजेच एडस. पाहुणं जरा जपून, एडस आला लपून. सुंदरानं मांडील मांडील